सो हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्लासिफिकेशनचा दुसरा टाईप बघूयात ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? तर ॲन ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम विथ इन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल which is responsible for reactivity of organic compound. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिॲक्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते? तर त्या मॉलिक्यूलमध्ये असणारा एक असा विशिष्ट ॲटम किंवा ग्रुप, त्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी ठरत असते. किंवा असंही म्हणू शकतो आपण which determine the properties of organic compound. त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टी सुद्धा त्या फंक्शनल ग्रुपवरती डिपेंड असतात. त्या प्रॉपर्टीजमध्ये फिजिकल प्रॉपर्टी असेल किंवा केमिकल प्रॉपर्टी असेल, या प्रॉपर्टी त्या फंक्शनल ग्रुपवरती डिपेंड पाहायला मिळतील. आता काही एक्झाम्पल आपण बघूयात की आपल्या टोटल सिलेबसमध्ये साधारणतः 23 फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापैकी आपण आता फर्स्ट त्याला फंक्शनल ग्रुप म्हणूयात किंवा त्याचे फॅमिली म्हणूयात. आपण फंक्शनल ग्रुप किंवा फॅमिलीज. आता फर्स्ट फॅमिलीचा जर आपण विचार केला आणि सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जो पॅरेंट मॉलिक्यूल आहे तो आहे अल्केन. मग अल्केनचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आपण 10वीला शिकलेला आहोत, CnH2n+2, किंवा याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे RH. हा जो R ग्रुप आहे तो R म्हणजेच काय? आपला अल्काइल ग्रुप. हा अल्काइल ग्रुप कसा तयार करतो आपण? द वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन आर रिमूव्ह. जर अल्केन मधला एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर कोणता ग्रुप तयार होतो? अल्काइल ग्रुप तयार होतो. एक एक्झाम्पल आपण घेऊयात की CH4 हा मिथेन मॉलिक्यूल आहे. मग ह्या मिथेन मधला जर आपण एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह केला तर स्ट्रक्चर पाहायला मिळेल आपल्याला CH3, आणि या CH3 ग्रुपचं नाव आहे मिथाईल. मग नावामध्ये सुद्धा काय केलं आपण? तर हा ANE सफिक्स रिप्लेस केला आणि YL सफिक्स ॲड केला. तर असे हे अल्काइल ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतील: मिथाईल, इथाईल, N प्रोपाईल, आयसोप्रोपाईल, N ब्युटाईल, आयसोब्युटाईल, सेकंडरी ब्युटाईल, टर्शरी ब्युटाईल, निओपेंटाईल, असे अनेक एक्झाम्पल्स या अल्काइल ग्रुपचे आपल्याला पाहायला मिळतील. ते आपण नंतर पुढे पाहणार आहोतच. आता ह्या अल्केनचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड किंवा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड. ह्याचं एक्झाम्पल आहे CH4 आणि या कंपाऊंडचं नाव आहे मिथेन. सेकंड एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH3, दे आर कॉल्ड इथेन. थर्ड एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, सो दे आर कॉल्ड प्रोपेन. तर हा फर्स्ट फॅमिली किंवा फर्स्ट क्लास आहे आपला ह्या क्लासिफिकेशन मधला अल्केन. आणि हा अल्केन सगळ्यात बेसिक पॅरेंट मॉलिक्यूल ह्या सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आहे. दुसरा जो मॉलिक्यूल आहे अल्कीन. अल्कीनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. आता CnH2n तर अल्कीनचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे कार्बन कार्बन सिंगल अल्कीनचा फंक्शनल ग्रुप आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जे डबल बॉन्ड म्हणले की आपल्याला कोणतं कंपाऊंड आठवलं पाहिजे? अल्कीन कंपाऊंड आठवलं पाहिजे. मग अल्कीनचं एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2, सो दे आर कॉल्ड इथीन. सेकंड एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, so they are called propene or they are also called as prop1ene. तर हे झाले अल्कीन कंपाऊंड. आता अल्केन आणि अल्कीन मध्ये काय फरक आहे? अल्केन आणि अल्कीन. तर अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2
आणि अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. सो अल्किन हॅव्हिंग 2 हायड्रोजन ॲटम लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्केन मॉलिक्यूल. आणि नॉमेनक्लेचरमध्ये कसं आपण पाहू शकतो, तर हा ANE सफिक्स ऑफ अल्केन दे रिप्लेस बाय ENE. ते झालं आपला सेकंड फॅमिली अल्किन. देन थर्ड फॅमिली अल्काइन. अल्काइनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. आणि अल्किन फॅमिली कसं ओळखतो आपण, तर ज्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पाहायला मिळेल त्या कंपाऊंडला आपण अल्काइन फॅमिली म्हणतो. एक्झाम्पल आहे CH ट्रिपल बॉन्ड CH, दे आर कॉल्ड इथाइन. तो YNE सफिक्स आपण लावला. दिस इथाइन they are also called as acetylene. Your second example CH3 single bond C triple bond C single bond. A second example CH3 second example CH3 single bond C triple bond CH. So they are called propine. ही झाली थर्ड फॅमिली. आता तीन जर मॉलिक्यूल आपण बघितले तर तीन फॅमिली बघितल्या, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. कंबाइंडली दे आर कॉल्ड हायड्रोकार्बन्स. 11वीला आपल्याला एक पुढे चॅप्टर आहे हायड्रोकार्बन. हे हायड्रोकार्बन चॅप्टर ह्या तीन मॉलिक्यूलवरती आपल्याला डिपेंड पाहायला मिळतील. आता अल्केनमध्ये आपण सफिक्स वापरला ANE, अल्किनमध्ये यूज केला ENE, अल्काइनमध्ये यूज केला YNE. अल्केनमध्ये अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. अल्किनचा जनरल फॉर्म्युला CnH2n. अल्काइनचा जनरल फॉर्म्युला CnH2n-2. आता अल्केन, अल्किन, अल्काइन. तर अल्किनमध्ये 2 हायड्रोजन ॲटम कमी पाहायला मिळतील करस्पॉन्डिंग अल्केन. आणि अल्काइनमध्ये आपल्याला टोटल 4 हायड्रोजन ॲटम कमी पाहायला मिळतील फ्रॉम करस्पॉन्डिंग अल्केन. अँड 2 हायड्रोजन लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्किन्स. हे अल्केन, अल्किन आणि अल्काइन्स यांचं एक्झाम्पल जर आपण किंवा आता अल्केनमध्ये फंक्शनल ग्रुप आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड और हायड्रोजन. अल्किनचा फंक्शनल ग्रुप आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि अल्काइलचा फंक्शनल ग्रुप आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्याचं एक्झाम्पल आपण इथेन, इथीन आणि अल्काइनचा आहे इथाइन. तर हे जे सफिक्स आहे त्या सफिक्सवरून सुद्धा आपल्याला कंपाऊंड कोणते आहेत ते लक्षात येतील. तर हे झाले आपले 3 बेसिक हायड्रोकार्बन मॉलिक्यूल, अल्केन, अल्किन अँड अल्काइन. त्यानंतर पुढचं आहे अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज हॅलो अल्केन. आता अल्काइल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+1x. 1 हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन रिप्लेस बाय 1x ॲटम. दिस X मीन्स फ्लोरीन, chlorine, bromine and iodine. So these halogen atoms
one hydrogen atom of alkane replaced by one halogen atom, and they are called alkyl halide or haloalkanes. किंवा याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे RX. आता R ग्रुप आपण मगाशीच बघितलं की R म्हणजे अल्काइल ग्रुप. आता R ग्रुपच्या व्हॅल्यू जर आपण बघितल्या तर CH3 घेऊ शकतो आपण, C2H5, CH3, CH2, CH2, CH3 सिंगल बॉन्ड CH, CH3, CH3, CH2, CH2, CH2 किंवा CH3, CH, CH3, CH2 हे सगळे साधारणतः आपल्याला R ग्रुपच्या व्हॅल्यू पाहायला मिळते. CH3 म्हणजे मिथाइल, C2H5 म्हणजे इथाइल, आहे N प्रोपाइल, आहे आयसोप्रोपाइल. हा जो आयसोप्रोपाइल सफिक्स आपण यूज केला, जर सेकंड कार्बन ॲटम होती जर मिथाइल ग्रुप असेल तर त्याला आपण त्याला आपण प्रिफिक्स यूज करतो आयसोप्रोपाइल. हा आहे N ब्युटाइल, हा आहे आयसोब्युटाइल. तर ह्या सर्व R ग्रुपच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या R ग्रुपच्या व्हॅल्यूज आपण जर इथे पुटअप केल्या आणि X ची व्हॅल्यू जर पुटअप केली तर आपल्याला कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर लिहिता येईल. सपोज आता एक एक्झाम्पल आपण घेऊयात की एक्झाम्पल घेतलं CH3 सिंगल बॉन्ड CH2 आणि X ची व्हॅल्यू घेतली आपण Cl. CH3 CH2 म्हणजेच काय तर हा C2H5 ग्रुप म्हणजे इथाइल. मग या कंपाऊंडचं नाव लिहिताना लिहायचं इथाइल आणि Cl म्हणजे क्लोराइड. तर सेकंड एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH, CH3 Br. हा आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. फर्स्ट राइट द नेम ऑफ आयसोप्रोपाइल and then write the name of halogen atom. So bromide. हे झालं त्याचं कॉमन नेम आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. तर हा एक फॅमिली झाली आपली ऑर्गॅनिक मॉलिक्यूल मध्ये. त्यानंतर पुढचे फॅमिली आहे अल्कोहोल. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+1OH किंवा त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे ROH. R म्हणजे अल्काइल ग्रुप अँड OH मीन्स हायड्रॉक्सिल ग्रुप. पण अल्कोहोलमध्ये असणारा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे दे आर कॉल्ड ॲज अ अल्कोहोलिक OH ग्रुप. म्हणजे अल्कोहोलमध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे तर अल्कोहोल मधला फंक्शनल ग्रुप आहे हा हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक OH ग्रुप. याचं एक्झाम्पल फॅमिली अल्कोहोल. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+1OH or they are also represented as ROH. R means alkyl group and OH means hydroxyl group. as an example जर पाहिला आपण तर CH3OH नेम ऑफ दिस कंपाउंड मिथाइल. CH3 म्हणजे मिथाइल आणि OH म्हणजे अल्कोहोल. तो मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, C2H5OH. हे झाले अल्कोहोलचे एक्झाम्पल. आता अल्कोहोलमध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो कोणता आहे तर हा OH ग्रुप आहे. त्याला आपण काय म्हणतो हायड्रॉक्सिल ग्रुप. पण तो हायड्रॉक्सिल ग्रुप कोणता आहे तर अल्कोहोल मधला आहे म्हणून त्याला म्हणायचं अल्कोहोलिक OH ग्रुप. कारण त्याच्यासारखा दुसरा एक फॅमिली आहे मेंबर, त्याच्यासारखा दुसरा फॅमिली आहे फिनॉल. तर फिनॉलचा जनरल फॉर्म्युला आहे AROH. हा AR म्हणजे काय तर अराइल ग्रुप, अराइल किंवा एरोमॅटिक रिंग. इथे पण हा OH ग्रुप आहे. हा फिनॉल मधला फंक्शनल ग्रुप आहे, त्याला म्हणायचं फिनॉलिक OH. आता AR ग्रुप म्हणजे आपण जनरली त्या ठिकाणी काय घेतो बेन्झिन रिंग. तर ही एरोमॅटिक रिंग आणि एरोमॅटिक रिंगला अटॅच असणारा जो OH ग्रुप आहे
हे झालं फिनॉलचं स्ट्रक्चर. फिनॉल दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज कार्बोलिक ॲसिड. कार्बोलिक ॲसिड or they are also called as hydroxybenzene. hydroxybenzene. तर हे झाले अल्कोहोल आणि फिनॉल. असे अनेक प्रकारचे फंक्शन ग्रुप पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल पुढे आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला आहे RC≡OH. पुढे आहे कीटोन. कीटोनचा जनरल फॉर्म्युला आहे RC≡OR. पुढे आहे कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड त्याचा जनरल फॉर्म्युला आहे RC≡OH. त्यानंतर पुढे आहे इस्टर. इस्टरचा जनरल फॉर्म्युला आहे RC≡OOR. त्यानंतर पुढे आहे अमाइड. अमाइडचा जनरल फॉर्म्युला आहे RC≡ONH2. पुढे आहे ॲसिड क्लोराइड. ॲसिड क्लोराइड त्याचा जनरल फॉर्म्युला आहे RC≡OCl. त्यानंतर पुढे आहे ॲसिड अनहायड्राइड. ॲसिड अनहायड्राइड त्याचं स्ट्रक्चर आहे RC≡OOC≡OR. हे जे काही फॅमिली मेंबर आहेत त्या सर्वांना काय म्हणलं जातं? कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड. आता कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय? तर जो C≡O ग्रुप हा जो ग्रुप ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये पाहायला मिळेल त्या सगळ्या कंपाऊंडला आपण कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणतो. हा C≡बॉन्ड आहे. कीटोनमध्ये आहे कार्बोक्झिलिक ॲसिड, इस्टर, अमाइन, ॲसिड क्लोराइड, ॲसिड अनहायड्राइड. ऑल these compound containing carbonyl group, hence they are called carbonyl compound. आता अल्डिहाइडचा जर आपण विचार केला तर अल्डिहाइडमध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे हा C≡OH. कीटोनमध्ये आहे C≡O. कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आहे C≡OOH. इस्टरमध्ये आहे C≡OO. अमाइडमध्ये आहे C≡ONH2. ॲसिड क्लोराइडमध्ये आहे C≡OCl आणि ॲसिड अनहायड्राइडमध्ये हा C≡OOC'. So these are the functional group of these carbonyl compounds. हे काही एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतील. इथर. इथरचा जनरल फॉर्म्युला आहे ROR. त्यानंतर आहे अमाइन. अमाइनचा जनरल फॉर्म्युला आहे RNH2. अमाइनचे परत 3 टाइप्स आहेत. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन अँड टर्शरी अमाइन. तर हा RNH2 म्हणजे प्रायमरी अमाइन आहे. RNHR सेकंडरी अमाइन आणि RNRR हा टर्शरी अमाइन आहे. त्यानंतर नायट्रो अल्केन आहे. नायट्रो अल्केन. त्यानंतर आहे अल्काइल सायनाइड. अल्काइल सायनाइड RC≡N. त्यानंतर आहे अल्काइल आयसोसायनाइड RNC. त्यानंतर RSO3H बेन्झीन सल्फोनिक RSO3H म्हणजे सल्फोनिक ॲसिड ग्रुप. सल्फोनिक ॲसिड ग्रुप.